तर बाळासाहेबांशी कधी संपर्क तुमचा व्यक्तिगत कशा पातळीवर होता? दिलदारपणा, मैत्रीपणा, आनंदीपणा, सहजता हा बाळासाहेबांच्या स्वभावाचा भाग होता. बाळासाहेब हजरजबाबी होते, त्याचीही प्रचंड उदाहरण एक्झॅक्टली याच्या विरोधात उद्धवजी. आणि जे अहंकारात मीच म्हणजे महाराष्ट्र, त्या उद्धवजींना आता पवार साहेब आणि काँग्रेस यांच्या आधाराशिवाय चालणं कठीण होऊन गेलंय. आणि हे महाराष्ट्र बघतोय तेव्हा जनसंघ आणि भाजप हा एकच पक्ष. यांचा जन्मही नव्हता झाला हो त्यावेळेला ग्रामीण महाराष्ट्रात आम्ही निवडून आलो. यांचा जन्मही नव्हता झाला तर मुंबई महानगरपालिकेत एक नाही 13 नगरसेवक आमचे. यांना विसर पडलाय आत्मप्रौढी आणि अहंकारापोटी उद्धवजींना. पहिल्या निवडणुकीला तर त्यांना चिन्ह सुद्धा आमचं तरी घेतलेलं आहे. नमस्कार, मी विजय चोरमारे. दिनमान मराठी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत मुंबई भाजपचे अध्यक्ष श्रीयुत आशिष शेलार. आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातले विद्यमान आमदार आहेत आणि विधानसभा निवडणुकीतले या मतदारसंघातले ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. BCCIचे खजिनदार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष, राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री अशी विविध पदं भूषवलेले आशिष शेलार यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खरं तर आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचं, समाजकारणाचं आणि सांस्कृतिक जगताचं चांगलं आकलन असलेले नव्या पिढीतले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्यानं घडवलेल्या महाराष्ट्रात राजकारणाच्या पलीकडं साहित्यकला संस्कृतीची जाण असलेली फार मोजकीच नेते मंडळी महाराष्ट्रात लाभलेली आहे. अगदी नावच घ्यायची झाली तर शरद पवारांचं नाव आपल्याला घेता येतं, विलासराव देशमुखांचं नाव घेता येतं, सुशीलकुमार शिंदेंचं नाव घेता येतं, अलीकडच्या काळातलं जयंत पाटलांचं नाव घेता येतं आणि याच पंक्तीत मला वाटतं आशिष शेलार यांचं आपल्याला आवर्जून नाव घ्यावं लागेल. म्हणजे एका राजकीय पक्षाचा नेता, त्याची विशिष्ट विचारधारा असली तरीसुद्धा विरोधी विचारधारेबद्दल औदार्य आणि सहिष्णुता असलेले आशिष शेलार हे आपल्या विरोधी मतांना जाणून घेण्याचा, विरोधकांची मतं ऐकून घेण्याचाही सातत्यानं प्रयत्न करत असतात. ते राज्यभर ज्यावेळी फिरत असतात त्यावेळी नागपूरला गेले तर महेश एलकुंचवारांना भेटतात, कोल्हापूरला गेलं तर इतिहास संशोधक जयसिंगराव पवारांना भेटतात, साताऱ्याला गेलं तर साळुंकेंना भेटतात, किंवा कोल्हापूरला आता ND पाटील हयात नाहीत, ND पाटील असतील, किंवा जळगावला गेल्यावर नादो महानोर असतील, अशी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी भेटून, भले ती विरोधी विचाराचे असतील, त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद करणं आणि त्यांच्याकडून महाराष्ट्रासंदर्भात अधिक काही जाणून घेणं हा प्रयत्न सातत्यानं आशिष शेलार करत आलेले आहेत. त्यामुळंच आजच्या एकूण राजकीय अशा धकाधकीच्या गदारोळाच्या काळातसुद्धा विद्यमान राजकीय संस्कृतीमध्ये आशिष शेलार हे वेगळे नेते ठरतात. त्यामुळे आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात, मुंबईतल्या राजकारणासंदर्भात आणि त्यांच्या मतदारसंघातल्या एकूण कामासंदर्भात. नमस्कार आशिष. नमस्ते. विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार सुरू झालेला आहे. आता माघारीची मुदत संपून गेलेली आहे, प्रचार सुरू झालेला आहे आणि लढतींचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. तर निवडणुकीच्या या टप्प्यावर तुम्हाला महाराष्ट्राचं निकालानंतरचं चित्र काय दिसतं? खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं आजचं चित्र, जे पक्ष उभे आहेत, 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, काही आघाड्या, मी आता जे काही माहिती आजच्या समाज माध्यमातून मिळाली आहे त्यामध्ये जरांगेंचं काही एक नवीन विषय समोर येत आहेत आणि काही ठिकाणी अपक्ष आणि बंडखोऱ्या. मला वाटतं प्रामाणिकतेने सांगायचं झालं तर जो काही महाराष्ट्राच्या विधानसभांच्या निवडणुकीचा अभ्यास गेल्या 40 वर्षांचा मी करतोय, त्यामध्ये इतकं धुसर वातावरण या अगोदरच्या कुठल्या निवडणुकीत नव्हतं. धुसर यासाठी म्हणतोय की स्पष्टता समोर येत नाही. मतदारांना स्पष्टपणे विचार करायचा असेल तर नेमकं काय चालू आहे या बाबतीमध्ये दुविधा निर्माण व्हाव्यात अशा परिस्थितीने अशी वक्तव्य आहेत.
निवडणुकीचं म्हणून काही एक गणित उभं राहिलंय, नरेटिव्ह असंही काही दिसत नाही आहे. आणि त्यामुळे या सगळ्या वातावरणामध्ये ज्याने आपला मतदारसंघ पकडला, ज्याचं मायक्रो लेवलला प्लॅनिंग असेल, त्यालाही निवडणूक त्या अर्थाने सोपी जाऊ शकते असा माझा समज आहे. आणि ते स्वाभाविक भारतीय जनता पक्ष हे केडरचा पक्ष असल्यामुळे या पद्धतीच्या बांधणीवर आमचं काम आम्ही पूर्ण केलं एवढं मी नक्की सांगू शकतो. नाही, मी विचारलं की निवडणुकीनंतरचं चित्र आता या टप्प्यावरनं बघताना तुम्हाला कसं दिसतं? आज तरी निकालानंतरच्या. निवडणुकीचं चित्र ज्याचा मी उल्लेख आता इतका सगळा केला की काय पार्श्वभूमीवर आहे, त्यातनं निवडणूक जिंकण्याकडे जो खाली मॅनेजमेंट चांगलं करेल तो जाईल आणि तिथे मला ॲडव्हान्टेज महायुती असे दिसतंय. भारतीय जनता पक्षाची स्थिती कशी असेल? भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला नंबर 1चा पक्ष राहील. निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येमध्ये सर्वात जास्त आमदार कुठल्या इंडिव्हिज्युअल पक्षाचे असतील तर भाजपचा नंबर 1 असेल. म्हणजे तो लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून असेच दावे करण्यात आलेले होते, पण लोकसभा निवडणुकीचा तो अंदाज पक्षातनं जो बांधलेला होता अंदाज चुकला. तर आता तुम्ही तोच दावा पुन्हा कशाच्या आधारावर, कशाच्या बळावर करता? बरोबर आहे की आम्हाला अपेक्षित यश काही मिळालं नाही लोकसभेला. खरं तर आम्हाला हवे असलेले आकडे आलेच नाहीत. आमच्या प्रचंड चुका झाल्या. आम्ही आत्मचिंतन केलं, ज्यामध्ये लक्षात असं आलं की एक फेक निरेटिव्ह किंवा एक इकोसिस्टीम, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, या त्यांचं काम करत होत्या. ज्यामध्ये आमच्याकडे जो काही नारा आम्ही दिला त्यातनं मतदारांना, कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही काय म्हणू त्याला, कोकणाच्या भाषेत किंवा गोव्याच्या भाषेत सुशेगात ठेवलं. या सगळ्या चुकांचा आता पुनरावृत्ती आम्ही करत नाही आहोत, त्यातनं शिकलो आहोत. आणि त्या चुका न करता आता पुढे निवडणुकीला जाताना आपला मतदार, आपला मुद्दा, आपली रचना, आपली संघटना आणि समोरच्याचा नरेटिव्ह सेट होण्याआधीच सत्य लोकांपर्यंत आमचं जे आहे ते पोचवणं, या उभ्या केलेल्या रणनीती या आधारावर मला असं वाटतं की आम्ही नंबर 1चा पक्ष बनलो. भारतीय जनता पक्ष नंबर 1चा पक्ष बनेल, पण महायुती सत्तेवर येण्यासंदर्भातलं तुमचं काय अंदाज आहे? महायुतीला सुद्धा वातावरण आता 4 महिन्यापूर्वी, 5 महिन्यापूर्वी होतं इतकं वाईट नाही आहे, किंबहुना चांगलं आहे. तुम्ही जर नीट अभ्यास कराल तर चोरमारेजी 5 महिन्यापूर्वी जेव्हा लोकसभा 4-5 महिन्यापूर्वी झाल्या त्यावेळेला आम्ही रिसिव्हिंग एंडला होतो. आम्हाला प्रश्न उपस्थित केल्याची उत्तरं द्यावी लागत होती. आमच्या उत्तरांना रिस्पॉन्स मिळेल का ही आमची साशंकता होती. आज आपण बघितलं तर या 5 महिन्यात महायुतीच्या सरकारने केलेले कार्यक्रम, योजना, धोरणं, अंमलबजावणी आणि योजना खालपर्यंत पोहोचवणं, याच्यामुळे पेंडोलम शिफ्ट झाला. आणि आता महाविकास आघाडीची लोक हे महायुतीला च्या जाळ्यात किंवा आमच्या योजनांना रिस्पॉन्ड करतायत. कोणी कोर्टात जातोय, कोणी वक्तव्य करतोय. आणि त्यामुळे आता रिसिव्हिंग एंडवरनं आम्ही लिडिंग एंडला गेलेलो आहोत. आणि मध्ये हरियाणाचा विजय हा मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये हा उत्साह आणून दिलेला आहे. आणि आमचा विचार परिवार जो आहे, या विचार परिवाराचं सुद्धा जाळं हे त्या ठिकाणी आता मजबूतीने आम्ही पसरवलं आहे. भारतीय जनता पक्षावर एक सातत्यानं आरोप होतोय, म्हणजे की भारतीय जनता पक्ष हा म्हणजे 2019ला सत्ता गेल्यानंतर, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतरही सातत्यानं सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करत होता. राज्यपालांच्या माध्यमातून असेल किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून असेल. त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापराच्या संदर्भातला एक सातत्यानं भारतीय जनता पक्षावर आरोप होतो की तुम्ही विरोधी नेत्यांना त्याद्वारे छळता, विरोधी नेत्यांना आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करता आणि त्याद्वारे तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता त्यांनाही परत सोबत घेता, असा एक सातत्यानं भारतीय जनता पक्षावर आरोप करता. तर भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ स्तराचे नेते म्हणून या आरोपासंदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, खरं तर अशा आरोपांना किंवा असे आरोप आमच्यावर येऊ नये अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे हे भाजपलाही विचार करायला लागेल. आणि आम्ही तो विचार करतो. पण जर नीट बघितलं तर चोरमारे साहेब, मला एक सांगा, 2.5 वर्षाचा काळ उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते. त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जो एबीपीचा पत्रकार न्यूज आर्टिकल करेल त्याला घरून उचलून आणून अटक करू, एखादा संपादक त्याला घरातून मुसक्या मारून अटक करू, कोणी सोशल मीडियावर
आलेलं कार्टून फॉरवर्ड केलं तर तो माजी नेव्ही अधिकारी असला तरी त्याचा डोळा फोडू, कोणीतरी व्हॉट्सअपवर सर्क्युलेट केलं तर तो उत्तर भारतीय युवकाला त्याचं मुंडन करू, कोणी हिरोईन काहीतरी बोलली तिचं घर तोडू, केंद्रीय मंत्री काही बोलले त्याच्यावर गुन्हा दाखल करू, पण त्यांना जेवणाच्या थाळीवरून हिसकून घेऊन जाऊ. हे काय होतं? आणि आमच्याकडे बोटं दाखवणाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं की. आणि भ्रष्टाचाराने आरोपी असलेली लोक घेतली. मग आता आम्ही कोणाला प्रश्न विचारायचा? हर्षवर्धन पाटलांचा. आमच्याकडे आला तर तुम्ही वॉशिंग मशीन म्हणत होता, मग आता तुमच्याकडे काय निरमा आहे का? निरमाची पावडर आहे का? आता निरमा म्हटलं तर ते गुजरातचं आहे म्हणून मी म्हणत नाही. त्यामुळे या अर्थाने आमच्यावर बोटं दाखवणाऱ्यांनी स्वतःकडे पण हे पाहिलं. पण ते हर्षवर्धन पाटील तुमच्याकडे आल्यावर झोप नीट लागत होती, मग ती रिस्क घेऊन ते गेले असतील तर तुमची काय हरकत आहे? माझी हरकत नसण्याचा मुद्दा नाही आहे. माझ्याकडे आला तर आरोप, तुमच्याकडे आला तर तो डेमोक्रेसी. म्हणजे आमच्या करंजाचे आमदार पटणी वारले, दुर्दैवाने आमच्यात राहिले नाही, त्यांच्या सुपुत्राला तुम्ही घेणार तर त्यावेळेला त्यांचं घर फोडलेलं नाही. मुंडे साहेबांच्या पुतण्याला जेव्हा तुम्ही घेतलं तेव्हा त्यांचं घर फोडलं नाही, पण आम्ही घेतलं तर घरफोडी झाली. बरं, आम्ही पक्षातही नाही घेतलं, ते मित्रपक्ष म्हणून आले. त्यामुळे याचा कुठेतरी सार्वत्रिक चर्चा झाली पाहिजे आणि या सार्वत्रिक चर्चेत आमच्याकडे बोटं दाखवणाऱ्यांना जास्ती प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. आता मधले सत्तांतर, मुख्यमंत्रीपदाची निवड या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांच्या संदर्भात मध्ये खूप चर्चा झाली. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या तुमच्याच एका कार्यक्रमात चंद्रकांतदादा पाटील म्हटले होते की आपण काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलेलं आहे. ही खरोखर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशी भावना होती, भावना आहे? आता चंद्रकांतदादा पाटील नेमकं याचा अर्थ काय त्यांच्या वक्तव्याचं त्यांनाच विचारायला लागेल. मला असं वाटतं की जेव्हा महायुती म्हणून आम्ही एकत्र आलो, एक बंड विचारांसाठी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. ते बंड बाळासाहेबांचे विचार टिकले पाहिजे म्हणून केलं. ते बंड राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला संपवते आहे या भीतीने आणि प्रत्यक्ष घडलेल्या घटनेच्या आधारावर मत बनवलेल्या आमदारांनी उद्धवजींना सांगून ते न ऐकल्यामुळे ते बंड घडलं. त्या पार्श्वभूमीवर एक युती झाली, ज्या युतीमध्ये स्वाभाविकतः आमचं सरकार येण्यामध्ये एकनाथ शिंदेजींचं बंड हे महत्त्वाचं कारण आहे. आणि आमच्या दृष्टीने ते अजून जवळचं काय आहे, कारण ते त्यांनी वैचारिक भूमीसाठी केलेलं आहे. अशा वेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी, आमदारांनी संख्या जास्त असताना सुद्धा मुख्यमंत्री पद केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा झाल्यानंतर शिंदे साहेबांना दिलं, तर योग्यच निर्णय केला. काही कार्यकर्त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे की संख्या आमची जास्त असताना असा निर्णय का केला. पण लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने सरकार बनतात, ती टिकतात. अस्थिरतेपेक्षा अशा अर्थाने बनलेली सरकारही खूप महत्त्वाची ठरतात. तुम्ही मगाशी म्हणला की भारतीय जनता पक्ष या निवडणुकीनंतर मोठा पक्ष असेल, तर भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष असला तर आणि पुन्हा काळजावर दगड ठेवायची तयारी तुमच्या कार्यकर्त्यांची तुमची असेल काय? बघा, आम्ही संघटना शरण लोक आहोत आणि दगडाचाच विषय निघाला म्हणून सांगतो. आम्ही लहानपणापासून संघगीत एकच शिकलो आहे, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील. पत्थर म्हणजे पण दगड. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभवणे हेच आमचे श्रेय. आणि त्यामुळे मंदिर म्हणजे मी राम मंदिराबद्दल नाही म्हणत आहे, एक विचारांचं मंदिर उभं राहणं. त्यासाठी आपण पत्थर म्हणून पायाखाली असलं तरी चालेल, पण मंदिराचा कळस उभा राहायला पाहिजे असं विचार करणाऱ्या स्वयंसेवकांपैकी आम्ही लोक आहोत. आणि त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा आली तर ते आनंदाने स्वीकारू. पण ती आज त्या विचारधारेचे स्वयंसेवक आहेत का? कारण कसं होतं, पुन्हा दोन पक्ष फोडल्यामुळे तुमची सत्ता स्थापन झाली, म्हणजे आधी एक पक्ष फोडून सत्ता स्थापन झाली, पण तुमच्या कार्यकर्त्यांना काही मिळालं नाही. ही म्हणजे मध्ये कोल्हापूरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते, त्यांनी सुद्धा सांगितलं की आपण कार्यकर्त्यांना काही देऊ शकलो नाही. तर म्हणजे एक प्रश्न नेहमी बाहेरूनही तुमच्या टीकाकारी तुमच्यावर टीका करताना म्हणतात आणि कार्यकर्त्यांची भावना असते अशी, किंवा म्हणजे आपण सगळं राबायचं, आपला पक्ष मोठा असायचा आणि पुन्हा शेवटी आपण सतरंजाच उचलायच्या का? म्हणजे पुन्हा तुम्ही जे आता संघ स्वयंसेवकाचं, संघ कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य सांगितलं,
म्हणजे याच्या पलीकडे तुम्ही त्यांच्याकडे पक्ष म्हणून काही बघणार काही नाही. नाही, बघायला लागेल. झालेल्या चुका येणाऱ्या काळात करून चालणार नाही. माझं तर स्पष्ट मत आहे की महामंडळं असतील, मंडळं असतील, या सगळ्यामध्ये कार्यकर्ता जो मुशीतून आलाय, विचारधारेतून आलाय, जो कट्टर आहे, याला स्थान मिळालंच पाहिजे आणि त्याचा आग्रह मी धरीन, या पुढच्या काळातही धरीन. तुम्ही महायुती सत्तेवर का येऊ शकते याच्या संदर्भात विश्लेषण केलं. बाबा या कारणामुळं लोकसभेतलं अपयश मागं टाकू आणि आम्ही विधानसभेला यशाला गवसणी घालू हे सांगितलं. पण या सगळ्यामध्ये तुम्ही महाविकास आघाडीला लोक का नाकारतील, म्हणजे असं का वाटतं की तुम्हाला महाविकास आघाडीला नाकारतील? मुळामध्ये दोन प्रश्न आहेत. महाविकास आघाडी हे नैसर्गिक पद्धतीने झालेलं अलायन्स नाही, हे सत्तेसाठी झालेलं अलायन्स आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची कदाचित वैचारिक काही एकमेकाला समजून घेणाऱ्या भूमिका असतील, पण काँग्रेस उभाटा, पवारसाहेबांचा पक्ष उभाटा, उभाटा काँग्रेस, उभाटा पवारसाहेब, यामध्ये नैसर्गिक मित्रत्व नाही. एक मतदारांना ते जाणवतं आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीच्या आधी अजूनही सीट शेअरिंग फॉर्म्युला काय झाला आहे कोणालाच काही माहीत नाही. समाज माध्यमांवर तर नाना पाटोले आणि त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्यात वितुष्ट कुठपर्यंत गेलं, काय झालं, गुलदस्त्यात आहे. वातावरण धुसर आहे, धुमिल आहे. आणि याच्याबरोबर एका अजेंडावर येण्यामध्ये काही गोष्टींमध्ये अडचणी या महाविकास आघाडीत स्पष्ट दिसतात. उदाहरणादाखल धारावीच्या पुनर्विकास योजनेच्या प्रोजेक्टबद्दल जाहीरनाम्यामध्ये उभाटाचं मत काय असणार आहे आणि NCP शरद पवार गटाचं मत काय असणार आहे सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळं मत असू शकेल. काँग्रेसने पुढे केलेल्या योजना, ज्याच्यावर काल पंतप्रधान सुद्धा जर बोलले की अन्य राज्यांमध्ये त्यांनी प्रस्तावित केलेल्या योजनांना ते सबळ मदतच करू शकलेले नाहीत, त्यामुळे काँग्रेसच्या योजनांवर आता परत मतं मागायची, याच्यावर या अन्य दोन पक्षांमध्ये एकमत असण्याचं कारण नाही. याबरोबर गेल्या 5 महिन्यामध्ये या 3 पक्षांमधले आपापसातल्या कुरघड्याच समोर आल्या आहेत आणि जमेच्या बाजू काही लोकांसमोर आलेल्या नाहीत. त्या तुलनेमध्ये आमच्या जमेच्या बाजू एकत्रित राहणं, योजना आणणं, योजना पोचवणं, मग तो शेतकरी असेल, तो श्रमिक असेल, तो युवक असेल, तो विद्यार्थी असेल, तो माता भगिनी असतील, ते आमचे वयोवृद्ध असतील, यांना योजना पोचेपर्यंतच्या आमच्या जमेच्या बाजू आणि दुसऱ्या बाजूला तसं जमेचं दाखवण्यासारखं काहीच नाही. यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडीकडे लोक लक्ष देतील असं मला वाटत नाही. आणि एक महत्वाचा मुद्दा, फेक नरेटिव्ह और झूठ की दुकान एक बार चल सकता है, बार बार नहीं चल सकता है. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं एक फेक नरेटिव्ह काही महिन्यांपूर्वी चाललं. आता लोकांच्या मनामध्ये चीड आहे की अरे आम्ही फसला गेलो किंवा मतदान करू नाही शकलो, व्यवस्थित आमची मतदानात यादीत नावं नव्हती आणि म्हणून वाट पाहत आहेत मतदार, असं मला फिलिंग त्या ठिकाणी जाणवतं. नाही, पण तुम्ही जे महाविकास आघाडीतल्या आंतरविरोधासंदर्भात बोलला की शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका वेगळ्या आहेत, तसं महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका आणि दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, यातही काही वैचारिक अंतर आहेत ना. काही बाबतीत असू शकतील, पण एकत्रित आम्ही काय करायचं या बाबतीत एकमत आहे. मी असं म्हणणार नाही, ज्याचा उल्लेख स्वतः देवेंद्रजींनी केला तो हा होता की भाजप आणि शिवसेना ही आमची नैसर्गिक युती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी आमची त्या ठिकाणी राजकीय युती आहे. आणि मग राजकीय युतीमध्ये आम्ही 3 पक्ष एकत्र असू तर काही गोष्टी आम्हाला जसं विचार करायला लागेल तसं काही गोष्टी अजितदादा पवारांनाही सोडाव्या लागतील. एक व्यक्तिगत माझं निरीक्षण सांगतो आणि त्यानंतर मग प्रश्न विचारतो की एकूण महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांच्या म्हणूया किंवा त्यापेक्षा मला विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या आताच्या पिढीतले जे नेते आहेत त्या नेत्यांच्यापेक्षा तुमचं व्यक्तिमत्व थोडं वेगळं आहे. म्हणजे गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्याकडं एक सहिष्णुता किंवा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती होती, ती वृत्ती तुमच्याकडं आहे. म्हणजे विरोधी विचाराच्या संदर्भातला आक्रस्ताळेपणा, विखार या गोष्टी तुमच्याकडं दिसत नाहीत. तर म्हणजे तुमची ही जडणघडण आहे ती कशी झाली म्हणजे, आणि तुमचं हे वेगळेपण कशातनं आलं? 2 गोष्टी आहेत.
एकतर जो भाजप मला कळला त्या कळलेल्या भाजपप्रमाणे मी वागतो. आता अन्य लोकांना काय कळला मी त्याचं उत्तर देऊ नाही शकणार. नंबर 2, मी ज्या पार्श्वभूमीवरून आलो आहे, चुरमारेची अतिशय गरीब परिस्थितीतून मी वर आलेलो आहे आणि बांद्र्यामधलं माझं राहतं घर आज जे आपण कार्यालयात बसलोय त्याच्यापेक्षाही कमी काय म्हणून स्क्वेअर फीटचं ती जागा असेल आणि त्यामुळे शेजार धर्म याचं महत्व मला जास्त वाटतं. मग तुमचा शेजारी तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या भाषेचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, यापेक्षा त्याचा शेजार धर्म महत्वाचा आहे हे मी माझ्या आई वडिलांकडनं शिकलो. आणि त्यामुळे समोर 2 पावलं सोडून घर क्रॉस केलं की मनसूर फॅमिली राहायची. त्यांची ईद मला तेवढीच आनंदाची वाटायची जितकं ते माझ्या दिवाळीमध्ये माझ्याबरोबर फटाके फोडायला त्यांची मुलं असायची. 3 पावलं बाजूला गेल्यानंतर गमरेंचं घर, हे घर त्यांनी बौद्ध पौर्णिमेला एकत्र येऊन जे प्रार्थना म्हणायची किंवा परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं जे पुस्तकं त्यांच्याकडे यायची ती मी लहानपणापासून वाचायला लागलो आहे. आणि मला याच्यापासून भाजपमध्ये कोणी रोखलं नाही. मुद्दा आहे तिसरा की मी स्वतः वकील आहे. त्यामुळे संविधान आणि संविधानाअंतर्गत असलेले अधिकार याच्यावर या देशात काही असू शकतं असं मानणारा मी नाही. आणि म्हणून मग शेजार धर्मच आहे आणि विरोधक म्हणजे कोण शत्रू थोडीच आहेत. ते विरोधक आहेत. ते कुठे पाकिस्तानला राहत आहेत, कराचीला राहत आहेत आणि मी इथे कुठेतरी मुंबईला राहतोय असं नाही हो. मी तेच म्हणत होतो, म्हणजे मला तेच दिसतं म्हणजे मी प्रश्न तुम्हाला त्या संदर्भात विचारण्यावेळी दिसतं की बाबा आत्ता राजकीय विरोधकाशी शत्रूप्रमाणे व्यवहार केला जातो असं ठिकठिकाणी त्यातनं तुमचं मला वेगळेपण हे जाणवलं. म्हणून मी मुद्दाम इथं त्याच्या उल्लेखही केला. याच्यात सहिष्णुता वगैरे आणि मुद्दा मला नाही, ते- हे सत्यच आहे की आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की सर्वच राजकीय पक्ष कुठलेही असोत हे आपापल्या पद्धतीने आपलं राज्य आणि आपलं राष्ट्र मोठं कसं व्हावं याचा विचार करतात. ती आपापली पद्धत, ती कार्यपद्धत, ती विचारधारा यात फरक असेल. अंतिम गोल आपल्या राज्याचं, आपल्या राष्ट्राचं, आपल्या शहराचं बट्ट्या बोळ व्हावा असं म्हणणारा कुठला पक्ष आहे. आणि म्हणून तिथे लवकर पोहोचवण्याचा माझा मार्ग चांगला आहे त्यांच्यापेक्षा, एवढं मी म्हणू शकतो. ते मी आक्रमकपणे म्हणतो. त्यांच्या हेतूवर आणि त्यांच्या हेतूवर शंका निर्माण मी करत नाही. पण मग अशी सर्वसमावेशक भूमिका घेतल्यामुळे हिंदुत्वाची जी भूमिका काही लोक पुढे नेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यात व्यत्यय येतोय असं वाटत नाही? बघा, तोही डेमोक्रेसीचा, लोकशाहीचाच भाग आहे ना. लोकशाहीमध्ये ज्याला आपलं म्हणणं मांडण्याचा कायद्याच्या चौकटीत अधिकार आहे. आणि म्हणून हिंदुत्ववादी भूमिका मांडताना सुद्धा त्यात गैर काय, जर एखाद्याला ती भूमिका मांडली की बाबा या पद्धतीने हे राष्ट्र पुढे गेलं पाहिजे, हा ते संविधानाच्या पलीकडे असता कामा नये, एवढाच मुद्दा आहे. शिवसेनेसोबत भारतीय जनता पक्ष साधारण 25 वर्षे महापालिकेच्या सत्तेत होता. म्हणजे त्यातला नंतरचा काळ बराचसा उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र होते आणि तुम्ही सुद्धा महापालिकेत काम करत होता. भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतले नेते म्हणून तुम्ही काम करत होता. तर त्या काळात पाहिलेले तुम्ही उद्धव ठाकरे, म्हणजे तुम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र काम करत असताना पाहिलेले उद्धव ठाकरे आणि नंतर अलीकडच्या राजकारणात ज्या प्रमाणे बदलत गेलेले राजकारण, म्हणजे एकेकाळी तुम्ही उद्धव ठाकरेंचे तिथले सहकारी, एकत्र सत्तेतले सहकारी आणि आजच्या काळात उद्धव ठाकरेंचे प्रखर टीकाकार, म्हणजे हे नेमका हा बदल उद्धव ठाकरेंच्यातला आहे, तुमच्यातला आहे की तुम्ही या सगळ्या स्थित्यंतराकडे कसं बघता? नाही, तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलात. खरं तर याची मी फोड अजून वेगळ्या पद्धतीने करेन की शिवसेनेबरोबर मी माझ्या राजकीय आयुष्यातलं म्हणेन, आमच्या 25 वर्षाच्या युतीमध्ये 2 पडाव आहेत. एक प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे हे ज्या वेळेला पूर्णपणे कंट्रोल्ड पद्धतीने रोजचे व्यवहार बघत होते आणि नंतर बाळासाहेब असतानाही उद्धवजी बघत होते ते. आणि मी तुम्हाला फरक सांगेन की बाळासाहेब ज्या वेळेला अंतिम निर्णय रोज लक्ष घालून करत होते त्यावेळेला बाळासाहेबांनी नंदू, मी चुकत नसेल तर नंदू माझी साठम, हां,
यांनी विधान परिषदेचा अर्ज भरला. तो अर्ज भरायला ते कलेक्टर ऑफिसपर्यंत गेले. पण आम्ही ज्या वेळेला बाळासाहेबांना ही विनंती केली की बाळासाहेब, तुमच्या प्रथम क्रमांकाची मतं मिळाल्यानंतर तुमचा एक उमेदवार निवडून आल्यानंतर उरलेली मतं कदाचित तुमची जास्त आहेत, पण ती माझ्या मतांशिवाय तो उमेदवार निवडून येणार नाही दुसरा. तर अशा वेळेला युती धर्मामध्ये तुम्ही माझा दुसरा उमेदवार पुरस्कृत करा, भले तुमची मतं थोडीशी जास्त आहेत माझ्या मतांपेक्षा. बाळासाहेबांनी ते केलं. दिलदारपणा, मैत्रीपणा, आनंदीपणा, सहजता हा बाळासाहेबांच्या स्वभावाचा भाग होता. एक्झॅक्टली याच्या विरोधात उद्धवजी. आणि मला माहित नाही, पण कधीतरी हे सत्य येईल की नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार ही मंडळी, पवार साहेब, सुप्रियाताई, रोहित पवार ही मंडळी सुद्धा कधी ना कधी माझ्या मताशी सहमत होतील. ईश्वर करो ते माझ्या मताशी सहमत न हो, पण सत्य काही दडलं जाणार नाही. आणि त्यामुळे उद्धवजींचा स्वभाव ज्या वेळेला पासून त्यांनी स्वतःच्या हातात सूत्र घेतली त्या काळापासून मी आणि माझे कुटुंबही त्यांची नंतरची गोष्ट आहे, पण मी आणि माझेच जवळचे ह्या सोडून ते कधी बघतच नाहीत. आणि महापालिकेत असताना सुद्धा आमचे त्यांचे खटके उडालेले आहेत. क्रॉफर्ड मार्केट 1 रुपयाच्या लीजवर देताना, एकत्रित सत्तेत असताना, हो मी त्याची उदाहरणं सांगतोय. क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास 1 रुपयाच्या लीजवर एका विकासकाला द्यायचा, आमचे खटके उडाले. मुंबई महानगरपालिकेच्या संगणीकरणाचा प्रस्ताव 7 मॉड्यूल्सवर चालणारा सॅप हा महापालिकेला बुडवतोय, डुबवतोय, खतऱ्यात आणतोय, खटके उडाले. मुंबईतल्या भूखंडांचं श्रीखंड या विषयावर उठवलेला आवाज मी, त्या विषयावर आमचे खटके उडाले. हेच गोपाळ शेट्टी आमचे, त्यांनी मुंबईतल्या पाण्याच्या शुद्धीकरणाच्या प्रस्तावामध्ये वापरली जाणारी तुरटी, खटके उडाले. पराग गळवणी, योगेश सागर यांनी उपस्थित केलेल्या आमच्या ज्या समित्या होत्या त्यातली समिती महत्वाची म्हणजे सुधार समिती, त्यातल्या पुनर्विकासाच्या बाबतीत खटके उडाले आहेत. आणि म्हणून उद्धवजींनी मित्रपक्षाचं ऐकण्याच्या बाबतीतली त्यांची भूमिका ही स्टबन आहे. आजही महाविकास आघाडीला ते दिसत असेल. आणि म्हणून उद्धवजी बदलले नाहीत, त्यांच्या भूमिकांशी उद्धवजी आजही तसेच वागतायत. ज्या गोष्टी आत्मचिंतनाच्या आहेत त्यालाही ते आत्मप्रौढीत मांडतात. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकानंतर आम्ही हरलो, आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, आम्हाला अपयश नाही मिळालं हे आम्ही मान्य करतोय, पण उद्धवजी आमच्या बरोबर असताना 18 होते, आता 9 झाले, ते चिंतन नाही करत आहेत. ते आत्मप्रौढी करत सांगतायत की आमच्यामुळे काँग्रेस वाढली, आमच्यामुळे पवार वाढले. तुम्ही का नाही वाढलात मग? आणि हा त्यांचा असलेला एकांगीपणाचा अहंकारी स्वभाव. आणि म्हणून तुम्ही बघाल तर उद्धवजींनी सूत्र घेतल्यानंतर राणेसाहेब गेले, राज ठाकरे गेले, गणेश नाईक गेले, बरेच सहकारी गेले, एकनाथ शिंदे गेले, 50 आमदार गेले, खासदार गेलं, सरकार गेलं. आणि जे अहंकारात मीच म्हणजे महाराष्ट्र, त्या उद्धवजींना आता पवार साहेब आणि काँग्रेस यांच्या आधाराशिवाय चालणं कठीण होऊन गेलंय. आणि हे महाराष्ट्र बघतोय. आम्ही मात्र तेव्हाही त्यांना हेच सांगत होतो, आजही हेच सांगतो, मित्राशी दगा करू नका. तेव्हा आमच्याशी गेलात, 14 ते 19 मध्ये आमच्या बरोबर राहून केलात, रोज राजीनामे 19ला संधी मिळाल्यावर आमच्याबरोबर निवडणुका लढून दगाबाजी करून तिकडे गेलात. आता किमान तिकडे सुखाने राहा, त्या दोघांशी दगाबाजी करू नका. पण ते बाजूला गेले ते भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी असा त्यांचा दावा आहे. नाही तर भारतीय जनता पक्ष मुंबई तो विकायला काढला असं त्यांचं म्हणणं आहे. मग आमच्यावर लढले कशाला? त्यांना वाटत होतं 2017ला उद्धवजींनी मारे एकदम मोठ्या गर्जना केल्या, आम्ही सडलो, आम्ही यांच्यावर येणार नाही. मग 19च्या लोकसभेला का आले, 19च्या विधानसभेला का आले? आणि मुळामध्ये याच्यावर पण डिबेट चोरमारे साहेब झाली पाहिजे की भाजप आम्हाला संपवणार. मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं. कुठला या देशातला पक्ष आहे की जो जनतेसमोर असं मांडतो की नाही मला तुम्ही मर्यादित यश द्या, मला 100 पैकी 60 मार्क द्या? असा कुठला विद्यार्थी म्हणतो? असा कुठला विद्यार्थी म्हणतो का की मला 60 द्या पण बाजूच्या विद्यार्थ्याला 75 द्या? असं होत नसतं. त्यामुळे कुठे देशात नसतानाही संजय राऊत म्हणू शकतात की उद्धवजी पुढचे पंतप्रधान आहेत, पण भाजप पूर्ण देशभरात असूनही आम्ही 100% भाजप म्हणायचं नाही.
म्हणून हे लोक खोटं बोलणारे लोक आहेत. यांच्या गरिबांमध्ये स्वतः त्यांनी झाकलं पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही आत्ता बोलता बोलता बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला, शिवसेना प्रमुखांचा. तुम्ही महापालिकेत गटनेते असताना आणि नंतरच्या काळात इथं तुम्ही अगदी शेजारी आहात, तर बाळासाहेबांशी कधी संपर्क तुमचा व्यक्तिगत कशा पातळीवर होता, कसे संबंध खूपदा. होते, काय त्यांच्या संदर्भात तुम्हाला काय सांगण्याजोगं सांगाल तुम्ही? खूपदा आहे. म्हणजे मला मुळामध्ये बाळासाहेबांचा दिलदारपणा, प्रामाणिकपणा, त्यांच्या नेतृत्व गुण, त्यांचं वक्तृत्व कला, या सगळ्या तर सर्वश्रुत महाराष्ट्राला माहिती आहे. पण बाळासाहेब हजरजबाबी होते त्याचीही प्रचंड उदाहरणं आहेत. त्याच्यातली काही मी कॅमेरावर सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला महानगरपालिकेच्या कामातल्या विषयात नक्की सांगेन की त्यांनी एखादी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली आणि ती बातमी जर मुंबईकरांच्या हिताची नाही, त्यांना अडचण निर्माण करणारी आहे, थेट बाळासाहेब फोन उचलून, शेलार मामा, मी सुधार समितीचा अध्यक्ष असताना त्यांनी फोन करून सांगितलं की या बाबतीत काय आहे, तुझं उत्तर काही असेल तरी काम झालं पाहिजे. आता एक्झॅक्टली उलटा माझ्याकडे एक अनुभव आहे. हा कदाचित मी पहिल्यांदाच सांगतोय. बाळासाहेब शिवसेना प्रमुख आहेत, उद्धवजी कार्याध्यक्ष आहेत. बाळासाहेबांनी एका कामासाठी सुधार समितीचा अध्यक्ष म्हणून मला फोन केला. अमुक अमुक व्यक्ती येतील, ते माझे मित्र आहेत, कायद्याअंतर्गत काम आहे, काहीच चुकीचं काम नाही, तुम्ही त्यांच्या मंजुरीचा प्रस्ताव वेळेत आणा. मी त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही. जर शिवसेना उभाटा गटाने याला रिब्यूट करावं मग व्यक्तीसहित सांगेन. उद्धवजी त्या काळामध्ये कार्याध्यक्ष असताना भारतात नव्हते. बाळासाहेबांनी फोन उचलून मला सांगितल्यावर युतीत आम्ही असला नाही, मी बाळासाहेबांना हे सांगण्याच्या स्थितीत नव्हतो की बाळासाहेब मी भाजपचा नेता आहे पण मोठी संख्या शिवसेनेची आहेत, तुम्ही त्यांना सांगितलं तर बरं, असं माझी सांगण्याची हिंमत नव्हती. मीच शिवसेनेतल्या महापालिकेच्या नेत्याला सांगितलं की बाबा साहेबांचा फोन आला आणि अमुक अमुक काम मला त्यांनी सांगितलं जे योग्य आहे, कायद्याअंतर्गत आहे. त्यांनी शिवसेनेच्या नेत्याने व्हेरीफाय केलं, हे ओके करायलाच पाहिजे साहेबांनी सांगितल्यावर. म्हणून ज्याला आपण आवश्यक तेवढा कार्यकाल बैठकीला लावण्याआधीचा देऊन आम्ही विशेष बैठक लावली. त्याआधी उद्धवजी आले आणि त्यांनी हा प्रस्ताव करायचा नाही म्हणून सांगितलं. जो प्रस्ताव दस्तर खुद्द बाळासाहेबांनी करा सांगितलं, तो प्रस्ताव उद्धवजींनी करायचा नाही असं सांगितलं. उद्धवजींचे दूत तर त्या पर्टिक्युलर मित्र बाळासाहेबांच्या घरी गेले. आम्ही नसताना काम करून घेताय का, अब लोक करके दिखाओ. या पद्धतीची भूमिका उद्धवजींची बाळासाहेब असतानाही होती. आणि त्यामुळे बाळासाहेब ग्रेट का ठरतात आणि उद्धवजी बाळासाहेबांकडनं काही शिकलं पाहिजे असं आम्हाला का वाटतं, म्हणून मी एवढाच प्रसंग सांगितला. पण एक साधारण जी वस्तुस्थिती आपल्याला दिसते, आणखी तुमच्यावर आरोपी भारतीय जनता पक्षावर होतो की भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या मदतीनं वाढला. म्हणजे जो आधी शेठजी भटजींचा पक्ष म्हणून ज्या पक्षाची ओळख होती, त्या पक्षाचा ग्रामीण भागात खेडोपाडी विस्तार झाला शिवसेनेमुळं, आणि नंतर तुम्ही त्यांनाच संपवायला निघालात. हे पण फेक नरेटिव्ह आहे. आणि चोरमारे साहेब, तुम्ही तर महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळे बदल पाहिलेले आहेत. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. यांच्या पक्षाचा जन्म शिवसेनेचा झाला त्याआधी आम्ही शरद पवारांच्या सरकारमध्ये उत्तमराव पाटील ते हर्षू अडवाणी सत्तेत होतो. तेव्हा जनसंघ आणि भाजप हा एकच पक्ष आहे. यांचा जन्मही नव्हता झाला हो. त्यावेळेला ग्रामीण महाराष्ट्रात आम्ही निवडून आलेलो. यांचा जन्मही नव्हता झाला तर मुंबई महानगरपालिकेत 1 नाही 13 नगरसेवक आमचे होते. यांना विसर पडलाय. आत्मप्रौढी आणि अहंकारापोटी उद्धवजींना पहिल्या निवडणुकीला तर त्यांना चिन्ह सुद्धा आमचं त्यांनी घेतलेलं आहे. आणि म्हणून हे खोटं बोलणं, फेक नरेटिव्ह झालं. आणि आम्ही बाळासाहेबांप्रती असलेला सन्मान, हिंदुत्वासाठी असलेली युती यामध्ये सत्य मांडलं नाही. पण कोणीही आकडे काढावेत, अगदी कोणीही आकडे काढावेत. एक निवडणूक 95ची सोडली तर भाजपच्या आमदारांच्या वर शिवसेनेचे निवडून आलेले आमदार होते, अशी एक निवडणूक मला दाखवावी. 95 सोडून
99ला हरल्यावर सुद्धा आम्हीच मुंबईत जास्त होतो. मुंबईमध्ये सुद्धा शिवाजीराव गोताड आणि नातू कोकणात आमदार होते, त्यावेळेला शिवसेनेचा कोकणात जन्मही नव्हता. आणि त्यामुळे या बोगस गमछा आणि अहंकार आहे. हो, आम्ही दोघं एकत्र झालो, दोघंही वाढलो. आम्ही वाढल्याबद्दल बाळासाहेबांचं ऋण व्यक्त केले. उद्धवजींनी वाढल्याबद्दल आमच्याशी खिजवण्याचा प्रयत्न केला आणि आज मी ती उद्धवजींना खिजवते. दुसरं, मगाशी मी तुमच्या एकूण सर्वपक्षीय मित्रत्वाच्या संदर्भात किंवा संबंधांच्या संदर्भात उल्लेख केला, तर एक गोष्ट सातत्याने की बाबा शरद पवारांचे आणि तुमचे खूप जवळचे संबंध आहेत. म्हणजे बाबा एक भारतीय जनता पक्षाचा नेता, म्हणजे सगळा भारतीय जनता पक्ष पवारांना टार्गेट अनेक पातळ्यावर करत असताना भारतीय जनता पक्षाचा एक नेता शरद पवारांची जवळीक ठेवून असतो. म्हणजे असं असं बोललं जातं. आणि तुमचे व्यक्तिगत संबंध आहेत, ही सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे ते नाकारण्याचं कारणही नाही. तर म्हणजे हे तुमचं जे समीकरण आहे पवारांचं आणि तुमचं, ते नेमकं काय आहे? त्याच्यात पवार साहेबांचा मोठेपणा आहे. वयामध्ये, अनुभवामध्ये, कर्तृत्वामध्ये, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, कुठल्याही क्षेत्रात त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे. त्याच्या तुलनेत मी कुठेच नाही आहे. पण तरी वयाचं एवढं अंतर आणि अनुभवाचं अंतर असल्यानंतर सुद्धा मला लाख वाटेल हो. पण पवार साहेबांनीही ती मोकळी, तो संबंध ठेवला. त्यामुळे मी त्याचं श्रेय त्यांनाच देईन. हा महत्वाचा मुद्दा असा राहील की क्रिकेटच्या राजकारणात आम्ही एकत्र राहिलो, पुढेही राहू. आणि मला हे सांगायला, आता तर विरोधात लढला ना. ठीक आहे, ती परिस्थिती वेगळी होती, एका विपरीत परिस्थिती. मग त्यातही पवार साहेब आणि मी एकमेकाच्या विरोधात काही बोललो नाही. 2 उमेदवारांची लढाई झाली आणि ती बाय इलेक्शन होती. मला या ठिकाणी मान्यच करावं लागेल, मुंबई क्रिकेट आणि महाराष्ट्र क्रिकेटमध्ये आणि BCCI मध्ये सुद्धा पवार साहेबांनी दिलेलं योगदान हे मोलाचं आहे. आणि मी असं मानणाऱ्यांपैकी आहे की आपण सतत शिकत राहिलं पाहिजे. आणि त्या शिकण्याच्या भूमिकेतून मला वाटतं माझे संबंध काही नेत्यांशी टिकून आहेत, याचा मला आनंद आहे. म्हणजे मुंबई महापालिकेत खूप वर्षे शिवसेनेचं वर्चस्व होतं, वर्चस्व होतं. 2017ची निवडणूक मुंबई महापालिकेची भारतीय जनता पक्षाने तुमच्या नेतृत्वाखाली लढवली आणि तुम्ही जवळपास सत्तेला धडक द्यायला गेलेला होता. तर ही भारतीय जनता पक्षाचं हे यश म्हणजे कशातनं साकारलेलं होतं? मुळामध्ये ती निवडणूक म्हणजे माझ्या आयुष्यातली माइलस्टोन निवडणूक आहे. 227 जागा मित्रपक्षांसहित आम्ही लढल्या. उद्धवजी त्यांच्या अहंकाराच्या परमोच्च टोकावर होते. अफजल फौजा बिवजा, त्या नेहमीची त्यांची भाषणं आजही काल परवाच्या पेपरमध्ये धडाडणार, येणार वगैरे, गाडून टाकू वगैरे, हे सगळं त्यांचं चालूच होतं. आणि त्यावेळेला मी देवेंद्रजींना असं म्हणालो होतो की देवेंद्रजी, आपण 100 जागा निवडून येऊ. सुरुवातीला देवेंद्रजींना असं वाटलं की अरे हा काय म्हणतोय. पण देवेंद्रजींना ज्यावेळेला विश्लेषण आम्ही दोघांनी केलं, त्यावेळेला त्यांनी हे मान्य केलं. खऱ्या अर्थाने मुंबईत मतदारांच्या मनस्थितीत झालेला बदल, सामाजिक रचनेत झालेला बदल, आर्थिक प्रगतीत झालेला बदल, व्यवहारात निर्माण झालेला शेजारधर्म, असलेल्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण टिकून राहण्यासाठी असलेल्या मुंबईकरांची धावपळ, विकासाचे बदललेले पॅरामीटर्स, यामध्ये मुंबई ही खऱ्या अर्थाने बदलली आहे. या पिचवर अजून शिवसेना येतच नाही आहे. ते अजूनही 1960च्या पिचवर आहेत. आणि म्हणून येणाऱ्या महापालिकेत सुद्धा मी अहंकारापोटी नाही पण नम्रपणे सांगतो, उद्धवजी तुम्ही वेगळे लढाच, मी वेगळा लढतो. मी म्हणजे भाजप. 120 जागा निवडून येतील, आज तुमच्या चॅनलवर पहिल्यांदा मी घोषित करतो. नाही, पण तुम्ही हे 120 जागा घोषित करताय, पण आता मधल्या काळात जे बदल झाले, आता ते तुम्ही कसं गणित सोडवणार आहात हेही मला जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं. म्हणजे शिवसेनेचे नगरसेवक जे तुमच्या विरोधात निवडून आले, त्यातले निम्मे 40 ते 50 नगरसेवक आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत. आणि तुम्ही एकत्रित आहात. म्हणजे नंतरच्या निवडणुकीनंतरची परिस्थिती काही असली तरी तुम्ही दोघंही एकत्रित राहणार आहात, यात काही मला वेगळं चित्र दिसत नाही. तर असं असताना तुमच्या पक्षाचे लोक सोडून
शिवसेनेतले लोक जे तुमच्या विरोधात निवडून आले त्यांना एकत्र घेऊन तुम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात लढणार, हे कसं होणार आहे? हा प्रश्न आपण सोडवू. अडचणीचा असला तरी थोडी विधानसभेच्या निवडणुका संपल्यावर सोडवू. थोडा श्वास शिवसेना एकनाथ शिंदे गटालाही देऊ आणि विजयाचं वारं भाजपकडे काही आणू. मला वाटतं एवढं पुरेसं आहे. तुम्ही मगाशी बोलता बोलता मुंबई बदलली, मुंबईची रचना बदलली या गोष्टीचा उल्लेख केला. त्यातला एक जो महत्त्वाचा मुद्दा दिसतो म्हणजे सगळीकडे आपल्याला, की मुंबई ही मराठी माणसाची राहिली नाही. मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला. मग मुंबईच्या मध्यवर्ती भागातनं तो इकडं बाहेर 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 फेकत गेला. म्हणजे हे आता मराठी माणसाच्या हातातनं मुंबईचं राजकारण निसटले असं म्हणायचं का? बिलकुल नाही. दुर्दैवाने ज्याला आपण म्हणू मध्यमवर्गीय नाही, त्याच्याही खालचा आमचा मराठी माणूस हा बाहेरच्या दिशेने गेला. आता याचं पण मला राजकीय आरोप करता येईल की याचं कारणच उद्धवजी आहे. 25 वर्षात महानगरपालिकेमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग किंवा अर्बन रिन्युअल स्कीम हे ते करू शकले असतं, पण आज तो मुद्दा मी चर्चेला आणत नाही. पण मुंबईचं राजकारण मराठी माणसाच्या बाहेर जाणं हे होऊ नये, होणार नाही असं मला वाटतं. याचं कारण आज ज्या काँग्रेसबरोबर आनंदाने उद्धवजी बसले आहेत त्या काँग्रेसचं एकेकाळचं नेतृत्वही देवरा होतं. आणि तरी मराठी माणसाचं राजकारण हे आपल्या पद्धतीने मजबूत बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळे असेल हे होतं. आजही मुंबईतली चळवळ जी आहे ना ही मराठी माणसाकडे आहे. पण त्या चळवळीमध्ये सांस्कृतिक असेल, वैचारिक असेल, ती साहित्यिक असेल, या चळवळी जिवंत ठेवण्यासाठी सर्वदूर प्रयत्न केले पाहिजे. भाजपमधनं मी याच्यावर खूप अग्रणी काम करणार आहे. त्यात पक्षभेद नसेल, त्यात मराठी माणसाचं हित असेल. म्हणजे मुंबईतला भारतीय जनता पक्ष हा गुजराती लोकांचा आणि उत्तर प्रदेश बिहारमधल्या लोकांचा पक्ष आहे. हा जो एक समज पसरवायचा चाललाय हे तो असत्य आहे. आजही आमदार काढा ना आमच्या इथे मुंबईत मराठी मराठा. आत्ता उमेदवारी दिली त्यातले काढा की. कुठल्या तोंडाने उद्धवजी म्हणतील काँग्रेस बरोबर तुम्ही बसलात, ज्या काँग्रेसने 2च मराठी उमेदवार दिले 11 पैकी. आणि म्हणून या पद्धतीच्या अनैसर्गिक केलेल्या विचारांच्या तडजोडी या पण त्याला कारण आहे. आणि म्हणून मराठी माणसाच्या हक्काचं मुंबईतलं स्थान अढळच ठेवलं पाहिजे, यासाठी लढणारे आम्ही लोक आहोत. आजही मुंबईच्या भाजप अध्यक्षांची यादी काढलीत जेवढे झाले तर राम नाईकांपासून, विनोद तावडेंपासून, भाई गिरकरांपासून, आशिष शेलारपर्यंत सायझेबल नंबर्स किंवा आकडे हे मराठी माणसाचे आहेत. हे आपल्याला मान्य करावं लागेल. आता तुमच्या मतदारसंघाकडं येऊया आपण. म्हणजे तुमच्या मतदारसंघात असे एकदम तळागाळातला वर्गही मोठ्या प्रमाणावर दिसतो, झोपडपट्टीतला, आणि एकदम असा उच्चभ्रू वर्गही दिसतो. म्हणजे असे समाजातला एक शिखरावरचा आणि एक पायरीवरचा असे 2 स्तर दिसतात. मधले स्तर आहेत, पण असा हा एक वेगळी रचना असलेला मतदारसंघ देशभरात, म्हणजे ज्या बांद्र्याची ओळख आहे बांद्रा, त्या बांद्र्याचं प्रतिनिधित्व करताना तुम्ही हा सगळा दोन्ही वर्गांचा ताळमेळ आणि या सगळ्यांची समन्वय साधून सगळ्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून कसं करता? तुमच्यापुढे काय आव्हानं येतात, काय अडचणी निर्माण होतात? नाही, खरं आहे तुम्ही म्हणालात तसं की पूर्णपणे हा मतदारसंघ म्हणजे भारतातला एक आयडियल मतदारसंघ असू शकतो. तुम्ही म्हणाल तसं शिखरावरचे आणि पायऱ्यांवरचे, म्हणजे सिनेमात लाईट्समन म्हणून काम करणारा माणूस आहे आणि सिनेमाचा प्रचंड मोठा आवाका असलेला प्रोड्युसर पण आहे. अभिनेता अभिनेत्री पण आहेत, त्यांच्याबरोबर मेकअप मॅन म्हणून काम करणारी लोकंसुद्धा आहेत. क्रीडा क्षेत्रातली, संगीत क्षेत्रातली, अगदी इंग्लिश साहित्य क्षेत्रातली, आता मराठी साहित्य क्षेत्रातली लोकं कमी झाली, पण ती सुद्धा ही या भागामध्ये राहतात. आणि आर्थिक स्तर सुद्धा खूप वेगवेगळे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यामध्ये एकच उत्तर मला काम करताना मी मनात ठेवलं ते म्हणजे समोर येणाऱ्या माणसाचं प्रामाणिकतेने काम करायचा प्रयत्न करायचा. मग तो कुठला आहे आणि काय जात धर्म भाषा आहे बघायचं नाही. आपल्या प्रामाणिकतेने केलेला प्रयत्न ह्या त्या माणसाला निराकरण द्यायला उपयोगी ठरेल
या भूमिकेतनं काम करतो आणि त्या अर्थाने ही आव्हानं जी समोर येतात त्यातनं मी पार करून जातो, पहिलं पार जातो असं माझं मत आहे. लोकसभा निवडणुकीत म्हणजे भारतीय जनता पक्षाची खूप ठिकाणी पिछेहाट झाली. अगदी तुमच्या या मतदारसंघात सुद्धा फक्त 2 मतदारसंघापैकी तुमच्या मतदारसंघात मात्र तुम्ही भाजपच्या उज्ज्वल निकमांना आघाडी दिली. म्हणजे हे सगळं इतकं वारं उलटं वाहत असताना कसं शक्य केलं तुम्ही? आणि मुळामध्ये संपर्क, मतदारांचा हा आग्रह होता की मी लोकसभेला लढलं पाहिजे होतं. हे आपल्यालाही माहिती आहे, सर्वश्रुत आहे. मला दिल्लीच्या राजकारणात जायची इच्छा नाही. मला जमिनीवरचं काम करायचं आहे, मुंबईत काम करायचं आहे, महाराष्ट्रात काम करायचं आहे. अजून मला तांबडी माती, काळी माती मला आव्हान करते, मला तिथे जायचं आहे, पोचायचं आहे. आणि पांढरा रस्सा, तांबडा रस्साही मला म्हणजे बोलावतोय, खुणावतोय असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की अजून महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी मी काम करतो. तेच ह्या मतदारसंघापुरतं सांगायचं झालं तर संपर्क, सततचा संपर्क, सततचं काम या आधारावर अदरवाईज जे वारं वाहत होतं त्यामध्ये हाही मतदारसंघ पालापाड्याचा सारखा उडाला असता, पण तो टिकवून धरला. आता त्याच्यामध्ये मतांचं मताधिक्य वाढेल आणि आमचा विजय होईल एवढं मला नक्की वाटतं. गेल्या 5 वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून नेमकं काय तुम्ही महत्त्वाच्या कुठल्या कुठल्या गोष्टी केल्यात? या मतदारसंघापुरतं मला या ठिकाणी मुद्दाहून उल्लेख करायचा लागतो की आपण आता मी 23 वर्ष निवडून आलेला या मतदारसंघातला एक कार्यकर्ता आहे. पण माइलस्टोन, काही महत्त्वाच्या घटना या जनतेला हव्या असतात त्या आपण पूर्ण करू शकलो की एक समाधान आपल्याला असतं. आज ज्यावेळेला गजदरबानच्या माझ्या मतदारसंघातल्या गल्लीमध्ये जाताना फूट फूट करून रडणाऱ्या एका लहान मुलाचं रडणं मी ऐकलं आणि त्याच्या आईने रडत जेव्हा मला सांगितलं की याला कॅन्सर झालाय आणि त्याला ट्रीटमेंट व्हायला 2.5 महिने लागतील, कारण टाटा कॅन्सर हॉस्पिटल खूप चांगलं आहे पण त्याच्यात माझं जाणं येणं यातल्या अडचणी आहेत. त्या दिवशी मी ठरवलं सोमवारीची की मी या मतदारसंघातल्या गरीब माणसासाठी कॅन्सर हॉस्पिटल आणेन. आणि आज 176 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल सर्व परवानग्या मिळवून भूमिपूजनास सेट करून झालेलं आहे. कामाला सुरुवात झाली आहे. पुढच्या 2.5 वर्षामध्ये इथल्या किंवा मुंबईतल्या किंवा राज्यातल्या कुठल्याही गरीब माणसाची राहण्याची पण सोय, त्याच्या नातेवाईकांची, आणि मोफत जेवण आणि कॅन्सर हॉस्पिटल BMCच्या मदतीने मी आणलं आहे. ह्याचं मला खूप मोठं समाधान आहे. सांगायला त्यानंतर प्रचंड काम आहेत. आमचा रेक्लेमेशनचा जो समुद्र किनारा आहे प्रमनाड, हा मुंबईतला पहिला पर्यावरणपूरक मोकळी जागा डिक्लेअर केलेलं सर्टिफाईड आहे. तिथलं सीवर आम्ही वापरतो, तिथला कचरा आम्ही वापरतो, तिथला सोलारवर आम्ही एनर्जी करतो, तिथल्या कंटेनरमध्ये आम्ही ऑर्गॅनिक भाजी सुद्धा करतो. ह्या बांद्र्यात असे एक मोकळं जागा विकसित करू शकलो. सायबर क्राईम पोलीस स्टेशन आणू शकलो. बांद्रा स्टेशन इंग्रजांनी बनवलेलं सुंदर स्टेशन ते पुन्हा सौंदर्यीकरण करू शकलो. ते डिकंजेस्ट करू शकलो. झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाच्या योजनांना मोठी गती देतोय. अशा असंख्य योजना करतोय. मला वाटतं ही समाधानाची बाजू आहे. आणि तर पुढचं आता करायच्या राहून गेलेल्या पण या गोष्टी करायच्यात. नाही, मला पूर्णपणे हा समुद्र किनारा जो माझा आहे हा माझ्या मुंबईकरांना मोकळा करून स्वच्छ करून पुन्हा वापरायला द्यायचा. या समुद्रकिनारी असलेल्या माझ्या जे झोपडपट्टीतले बंधू आहेत, बांधव आहेत, त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करून त्यांना आहे त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्विकसित घर मला द्यायचं आहे. मला पर्यावरणपूरक हा मतदारसंघ करायचा आहे. मला हा मतदारसंघामध्ये राहून गेलेल्या कामामध्ये महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे असलेलं ट्रॅफिक कंजेशन, याच्यावरचं उत्तर येत्या वर्षभरातच करायचं. ते मी करीन असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, तुम्ही मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहात. मुंबईतलं राजकारण तुम्ही सगळं करता, पण बाबा एक राजकीय नेता म्हणून तुम्हाला मुंबईपुरतं राजकारण मर्यादित करायचं आहे की राज्याचं राजकारण, राज्याच्या पातळीवरचं राजकारण करायचं आहे? तुमची आकांक्षा काय आहे? स्वाभाविक आहे, कोणालाही वाटेल की आपण एक कदम पुढेच गेलं पाहिजे. मला वाटतं ह्याच्यात काही गैर नाही, मला हे वाटतंच. पण माझ्याबद्दल विचार करणाऱ्यांना हे का वाटत नाही हे मनामध्ये शल्य आहे. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर काम करण्याची इच्छा आहे? तर बिलकुल आहे.
तर मित्रहो, हे होते आशिषजी शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून इथं भारतीय जनता पक्षाला एक चांगला जनाधार मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले, प्रसारमाध्यमामधून भारतीय जनता पक्षाची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडणारे, आक्रमकपणे आणि मुद्देसूदपणे मांडणारे आणि एकूण सर्वसमावेशक राजकारण करणारे, म्हणजे सध्याचं जे राजकारण आहे, विखारी बनलेलं राजकारण आहे, ते विखारी राजकारण मागं टाकून एक सौहार्दपूर्ण राजकारण करणारे, सर्वसमावेशक राजकारण करणारे आशिषजी शेलार वांद्रे पश्चिम मतदारसंघातून ते भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढत आहेत. आशिषजी, तुम्हाला तुमच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा आणि तुम्हाला जे महाराष्ट्राच्या पातळीवर काम करायचं आहे ते महाराष्ट्राच्या पातळीवरही काम करण्यासाठी शुभेच्छा. कारण महाराष्ट्राच्या पातळीवरही इतकी चांगली समज असलेली नेते मंडळी फार कमी आहेत. तुमच्यासारखा जर एक नेता महाराष्ट्राच्या पातळीवर काम करायला आला तर जो सुसंस्कृत महाराष्ट्र आहे त्या सुसंस्कृत महाराष्ट्राचा प्रवाह अधिक खळाळता पुढे वाहत जाईल असं मला वाटतं. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला. धन्यवाद.